गरजेचं आहे, त्याच्यावर काय आपण नियंत्रण देऊ शकतो. तर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण कव्हर करू. तत्पूर्वी मी 1 मिनिटासाठी आतिक शेठला आमंत्रित करतो की त्यांनी मिराविस ड्यू हे जे प्रोडक्ट वापरले त्यांच्या शेतावर, त्यांचं काय म्हणणं त्याबद्दल विचारू ते आपल्याला करपाती बुरडावणी समस्या होती, म्हणजे पाण्यासाठी येणे. ती गावरानचं प्लॉट होतं शाहूचं, त्याच्यावर आपण घेतो होतो शेमुडूस आणि मिराविस. हां, तर आपल्याला चांगले रिझल्ट आले त्याचे. ओके. तर त्यांनी वापरलेलं त्यांच्या शेतामध्ये जवळपास त्यांनी शाहू व्हरायटीवर वापरलेलं. जनरली काय की आत्ताच्या डेटला अडचण काय आपल्याला की एक औषध मारलं की टोमॅटोमध्ये 8 दिवसानं 4 दिवसानं पुन्हा रिपीट औषध मारावं लागतं. लेबरची सगळ्यात मोठी अडचण आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट आपली कॉस्ट जास्त आहे, सगळे औषधं आपले महागडे आहेत, तर आपल्याला 4 दिवसाला 5 दिवसाला रिपीट औषध मारणंही परवडत नाही आज. तर तुम्हाला ह्या समस्या जर नियंत्रण करायचे असतील तुम्हाला त्यासाठी मिराविस ड्यू एक बुरशीनाशक, चांगलं बुरशीनाशक जे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या बुरशीवर काम करेल. फक्त तुम्हाला जे मर येते आपल्याकडं त्या मरीसाठी तुम्हाला मी दुसरे औषध, बरोबर आहे. ते तुम्हाला रोडोमिल गोल्ड असेल किंवा फॉलिओ गोल्ड असेल ड्रेंचिंगमध्ये पहिल्यांदा घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नंतरच्या स्प्रेमध्ये तुम्हाला आम्ही ॲमिस्टारचं रेकमेंडेशन केलं आहे. ॲमिस्टार किंवा ॲमिस्टार टॉप हे तुम्हाला काम करेल. तिसऱ्या स्टेजला तुम्हाला आम्ही मिराविस सांगितलं. आता सगळ्यात शेवटी तुमचं काय की 30 दिवसाच्या पुढं काय साहेब, 30-40 दिवस झाले पुढं काय आता जनरली तुमच्याकडे फुलं एक 50% फुलं लागले, तिथून थोडं तुम्हाला ते जे तुम्ही गेरवा म्हणता, बरोबर आहे, खालून पूर्ण तुमचे पानं लाल पडतात तपकिरी कलरचे, ती अडचण तुम्हाला सगळ्यात जास्त भासत. एक दुसरं तुमच्याकडं तुटाचा प्रॉब्लेम जास्त आहे, राईट. तर आपण काय केलं यावेळेस तुम्हाला वेगवेगळे बुरशीनाशक रेजिस्टन्स तयार होणार नाही आणि तुम्हाला त्या बुरशीजन्य रोगाचा आणि किडीचा प्रादुर्भाव तुम्हाला नियंत्रित येईल. या सगळ्या प्रोग्राममध्ये तुम्हाला जे सांगितलं सुरुवातीला रोडोमिल गोल्ड असेल किंवा फॉलिओ गोल्ड प्लस तुमचं वॉल्लोफ्लेक्स आणि इसाबियॉन. दुसऱ्या राऊंडला आम्ही तुम्हाला युविसन प्लस ॲमिस्टार सांगितलं. तिसऱ्या राऊंडला तुम्हाला मिराविस ड्यू प्लस सिमोडिस सांगितलं. आता पुढं तुम्हाला शेवटी जर घ्यायचं असेल तर सिंजंटा कंपनीचं रिव्हर्स नावाचं एक बुरशीनाशक आहे जे तुम्हाला उशीर लागणारा करपा असेल किंवा गेवरा तुम्ही ज्याला म्हणतात त्याला सगळ्यात चांगलं काम करते. त्याचं नावच आहे उशीर लागणारा करपा, लेट ब्लाइट. ते लेट चालू होते, साईडनं तुमचे पानं असे करपतात, इथे पानं बघितले इथून पानं करपतात आणि खालून तुमचं पान करपत प्लॉट करपत जातं. त्या तुम्हाला बुरशीजन्य रोगावर काम करण्यासाठी रिव्हर्सचं एकदम सुंदर काम करतं. आपल्या परिसरातली 2-4% लोक पहिल्यापासून वापरतात. रिव्हर्सची मात्रा जी आहे तुम्ही वापरली, रिव्हर्सची मात्रा जी आहे 160 मिली एकरी वापरायचं तुम्हाला याचं बुरशीनाशक म्हणून. आणि त्याच्यासोबत तुम्ही प्लेसिवा नावाचं जे तुम्हाला कीटकनाशक सांगितलं आम्ही, तर पांढऱ्या माशीसाठी तुम्हाला चांगलं काम करेल. तर पहिलं आपण सिमोडिस दिले. सिमोडिस तुम्हाला थ्रिप्ससाठी चांगलं काम करते, पांढरी माशी सोडून सगळ्याच बुरशी किडीवर काम करते. आणि नंतर आपण त्याला प्लेसिवा सांगतोय, तर प्लेसिवा तुम्हाला मावा आणि पांढऱ्या माशीवर एकदम चांगलं काम करते. तर जे साहेबांनी तुम्हाला सांगितलं व्हायरस, तर व्हायरस तुम्हाला 2 गोष्टीमुळे येते, एक थ्रिप्स किंवा पांढरी माशी. या दोन्ही गोष्टी तुम्हाला सिमोडिस आणि प्लेसिवाच्या अल्टरनेट मारल्यामुळे कव्हर होतं. प्लेशिवामुळे आपलं ती कव्हर झालं. व्हायरस 2-4 झाड मला दिसलते व्हायरसचे. नंतर मी प्लेशिवाचा हात घेतलो तिला सेपरेट, ते आपल्या प्लॉटवर कव्हर झाले, व्हायरसचं प्रमाण नाही. राईट. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हायरसचं नियोजन चांगलं करू शकता, गिरव्याचं नियंत्रण तुम्ही चांगलं करू शकता, आणि जे आपल्याकडं पानावर ठिपके पडतं, डॉट पडतं, तुम्ही त्याचं नियंत्रण करू शकता. आणि जे तुमच्याकडं फळ पोकरणारी आळी असेल तर तुटा असेल तुम्ही त्याचं पण नियंत्रण करू शकता. असे जे आपल्याकडच्या समस्या आहेत आपण त्याच्यावर चर्चा केली. तुमच्या आणखी काही समस्या असतील तर विचारू शकता. आपण पुढचं एक सर मला एक आणखी एक विचारायचं हां चालेल. तर पहिल्या राऊंडमध्ये आपण काय केलं, तिथं रोडोमिल गोल्ड किंवा फोलिओ गोल्ड एक दिले, आणि दुसऱ्या राऊंडला आपण प्लेन ॲमिस्टार दिले किंवा ॲमिस्टार टॉप दिले. हे 2 चांगले औषध त्याच्यासाठी दिलेत आपण, राईट. आणि तिसऱ्या स्टेजला, बरोबर, आता आपण ह्याच्या पुढच्या स्टेजला 15 दिवसानंतर ह्याच्यावर आपण आर्ली मारले, ॲक्च्युली 8 दिवसांचं जायला पाहिजे. तर मिराविस ड्युओ आणि सिमोडिस हे 2 औषधं आपल्याच्यावर एकत्र गेले पाहिजे, राईट. तर मिराविस ड्युओ आता सध्या आपण मार्केटला नवीन लॉन्च केलं पाहिजे, हे जस्ट नवीन लॉन्च केलं. तर मिराविस ड्युओ तुम्हाला काय काम करेल, हे जगातलं सगळ्यात लेटेस्ट औषध आहे. जवळपास 180-190 देशामध्ये जे काही औषधं विकतात त्याच्यातलं सगळ्यात चांगलं आणि लेटेस्ट औषध आहे, राईट. SDHI केमिस्ट्रीमधलं ग्रुपमधलं औषध आहे. हे तुम्हाला डाउनी मिल्ड्यू आणि मर हे 2 जर बुरशी सोडल्या, बाकी उर्वरित ज्या काही आपल्याकडे बुरशी येतात, पाण्यावर चट्ट्या रोग असेल, बरोबर, किंवा पानं तुमचे पिवळे पडतात सुरुवातीला, किंवा अल्टरनेरिया असेल, या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगावरती काम करेल. एक दुसरी गोष्ट, याची काम करण्याची पद्धत काय, तुम्ही स्प्रे केल्यानंतर बरेच औषधं धुवून जातात, उडून जातात, राईट, पानावर टिकत नाहीत. हे औषधाला एक मेनसेट थर तयार करते, त्याच्यामुळे औषध त्याच्या तुमच्या पानामध्ये जास्त दिवस टिकून तयार राहील, जास्त दिवस टिकून राहील. त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल की बाकी कुठल्याही बुरशीजन्य रोगापेक्षा औषधापेक्षा एक 10 ते 12 दिवस तुम्हाला कंट्रोल त्याच्यामध्ये जास्त भेटेल, राईट. पानं तुमचे शेवटपर्यंत हिरवेगार ठेवा, टवटवीत ठेवा, आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल की पुढच्या उत्पन्नामध्ये तुम्हाला 10% 5% तरी वाढ झाली. अजून एक प्रॉब्लेम आहे ती व्हायरस जी आता ही आहे झाड आणि सिमोडिस, राईट. सिमोडिस तुम्हाला काय काम करते,
की पांढरी माशीला थोडं सप्रेस करेल, थोडं दाबून ठेवल, राईट, 100% कंट्रोल करणार नाही. पण त्या सोडून बाकीच्या ज्या काही तुमच्याकडे किडी येतात, बरोबर, मेजर तुमच्याकडे थ्रिप्स येते, फुलकीड, बरोबर, फुलकीडला चांगलं काम करेल, कोळीला चांगलं काम करेल, किंवा बाकी छोटे मोठे तुडतुडे असतील त्याला चांगलं काम करेल. तर मेजर आपलं जे रेकमेंडेशन आहे तुम्हाला थ्रिप्ससाठी आहे, राईट. सिमोडिस तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यावर काम करेल. आपल्याकडे नंतर हळूहळू तुटा ॲब्सोल्युटाचा प्रॉब्लेम वाढतो, राईट. की तुमच्या फळाला जवळपास टिपका मारून तुमच्या फळावर असे बंच तयार करतात, राईट. आणि बाजूला असे काळे एकदम काळ्या कलरचे छिद्र पडतात, बाजूला असे तुमचे तपकिरी कलरचे त्याला राऊंड तयार होतात, राईट. तर ह्या तुट्याला सुद्धा हे थोडं काम करतं सिमोडिस. तर तुम्हाला तुमच्याकडे पतंग म्हणतात, बरोबर? किंवा तुम्ही बरोबर पंक्चर आणि पतंग म्हणतात लोकल चाकूच्या भाषेमध्ये. तर ह्याच्यावर तुम्हाला ते प्रोडक्ट चांगलं काम करेल. सिमोडिस जे आहे तुम्हाला प्रमाण जे वापरायचं आहे 240 मिली एकरी वापरायचं, राईट. जर तुम्ही पाणी पूर्ण घेत असाल 160 लिटर किंवा 200 लिटर, जवळपास ह्याचं प्रमाण पूर्ण जाऊ दे. जनरली काय होतं की आपल्याकडचे सध्या भावही चांगले आहेत, राईट. आणि आपल्याला हे जर ह्या स्टेजला जर फळच आपल्या हातात राहिलं नसेल तर आपलं उत्पन्नाचं नुकसान मोठं होऊ शकतं. तर तुम्ही एखादं औषध कुठलंही माराल, 50-100 रुपये एकरी तुम्हाला खर्च जास्त जाईल, किंवा 200 रुपये एकरी खर्च जास्त जाईल, पण तुम्हाला याचे रिझल्ट तुम्हाला बऱ्यापैकी चांगले दिसतील.